आलेला आहात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात येत आहेत। मला असं वाटतं की पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि या सांस्कृतिक राजधानीमध्ये अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी वाचन संस्कृतीला चालना देण्याकरता होतो आहे। मागील वर्षी देखील या कार्यक्रमाला मी आलो होतो आणि पुणेकरांनी या पुस्तकांच्या प्रदर्शनाला जो प्रचंड प्रतिसाद दिला होता तो खरोखर थक्क करणारा होता आणि म्हणूनच यावेळेस निमंत्रण मिळाल्यानंतर मी निर्णय घेतला की याला आलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की सांस्कृतिक राजधानीत अशा प्रकारच्या कार्यक्रमांनी सुरुवात होते ही खरोखर मला अतिशय आनंदाची गोष्ट। रिंग रोड सारखे प्रोजेक्ट तुमचे ड्रीम प्रोजेक्ट राहिलेले आहेत, तुम्ही नेहमी करून ते काहींचे उद्घाटनं रखडलीत। पुण्याचा अजेंडा काय असणार तुमच्यासाठी सीएम म्हणून? पुण्याचा अजेंडा हा आम्ही गेल्या 2.5 वर्षात सेट केलेला आहे। आता त्या अजेंड्याला गती देणं हे महत्त्वाचं आहे, ती गती आम्ही देऊ। कालपासून दादरच्या हनुमान मंदिराचा मुद्दा पुढे आला होता, त्याला आता रेल्वेने सुद्धा स्थगिती दिलेली आहे, मात्र कायमस्वरूपी रद्द करावी अशा पद्धतीचे मागणी त्याची करू ना। त्यातनं असं आहे की माननीय न्यायालयाने मागच्या काळामध्ये निर्णय देऊन मंदिरांच्या कॅटेगरी केलेल्या आहेत आणि जुनी मंदिरं जी आहेत ती त्या कॅटेगरीप्रमाणे नियमित करता येतात। त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मार्ग काढू आणि त्यात जी काही नियमात आपल्याला तरतूद आहे त्यानुसार त्याचं नियमितीकरण करून देऊ। हिंगोलीत काही फोटो समोर आले, त्याच्या चौकशीचे आदेश मी ऑलरेडी दिलेले आहेत। दुसऱ्याचं पुण्याला पालकमंत्री, भाजपला पालकमंत्री हवा आहे पुण्यात, तुमच्याच कार्यकर्त्यांची मागणी आहे, लवकरच पूर्ण करणार की नाही? सगळी माहिती लवकरच पुण्याला पालकमंत्री पद। तेव्हा पुण्यामध्ये एक वाचनाचा उपक्रम चालू करण्यात आलेला होता। या निमित्त भेट देण्यासाठी देवेंद्र फडणवीस गेले होते आणि यासोबतच जो सध्या मंदिराचा मुद्दा गाजतो आहे दादरमधल्या याविषयी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले। रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करून मार्ग काढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।